नाव SSM MCM गर्ल्स हायस्कूल काळाचौकी. आमच्या प्रकल्पाचे प्रमुख कुमारी जिज्ञासा रसाळ आणि मी गटसदस्य कुमारी यज्ञश्री शेलार. आमच्या प्रकल्पाच्या मार्गदर्शक शिक्षिका आहेत श्रीमती विद्या तैले मॅडम. आमच्या प्रकल्पाचा मुख्य विषय आरोग्य आणि स्वास्थ्यासाठी परिसंस्था समजून घेणे व उपविषय आरोग्य, पोषण आणि स्वास्थ्य जोपासना. आमच्या प्रकल्पाचे नाव स्वयंपाकघरातील टाकाऊ पदार्थांचा खत म्हणून वापर करून त्याचा वनस्पतींच्या वाढीवरील परिणामांचा अभ्यास करणे. टाकाऊ पदार्थांची योग्य विल्हेवाट लावली नाही तर दुर्गंधी पसरते, रोगराई पसरते, पर्यावरण प्रदूषित होते. आपल्या स्वयंपाकघरातील टाकाऊ पदार्थ तयार होतात. हे टाकाऊ पदार्थ BMC गोळा करते. या कचऱ्याचे ते नियोजन कसे करत असतील? सर्वांचा मिळून प्रचंड कचरा होत असेल. हा कचरा कमी कसा होईल? टाकाऊ पदार्थांच्या पुनर्वापराची सुरुवात आपल्याच घरापासून केली तर शहरी भागात आपण कुंड्यांमध्ये झाडे लावतो, त्या कुंड्यांमध्ये बाजारातील खते विकत टाकतो. त्यापेक्षा स्वयंपाकघरातील टाकाऊ पदार्थांचा खत म्हणून वापर केला तर पैसाही वाचेल आणि पदार्थांचा पुनर्वापरही होईल. परंतु स्वयंपाकघरातील टाकाऊ पदार्थांमुळे झाडांची वाढ चांगली होईल का हे अभ्यासण्यासाठी आम्ही या प्रकल्पाची निवड केली. आम्ही आमच्या प्रकल्पाची उद्दिष्टे निश्चित केली. स्वयंपाकघरातील टाकाऊ पदार्थांचा पुनर्वापर करणे. 2. बाजारातील कृत्रिम खताऐवजी स्वयंपाकघरातील टाकाऊ पदार्थांचा खत म्हणून वापर करणे. याविषयी लोकांमध्ये जनजागृती निर्माण करणे. या खताच्या वापरामुळे झाडांच्या वाढीवर चांगला परिणाम होतो ते पटवून देणे. आम्ही आमच्या प्रकल्पाचे गृहीतक निश्चित केले आहे. स्वयंपाकघरातील टाकाऊ पदार्थांचा रोपांसाठी खत म्हणून पुनर्वापर केला तर रोपांची वाढ जोमाने होते. आम्ही आमच्या प्रकल्पाची कार्यपद्धती निश्चित केली आहे. 7/9/22 रोजी पारंपरिक खताबद्दल आजीवन माहिती घेतली. वापरलेली चहा पावडर, भाज्यांच्या साली, सुकलेली पाने, अंड्याची टरफली. 2. 7/9/22 रोजी प्लास्टिक बरण्यांपासून कुंड्या बनवल्या. त्यामुळे कुंड्यांची गरज लागली नाही. त्यामध्ये एकाच प्रकारची माती घेतली. 10/9/22 रोजी आजीने सांगितलेली खते प्रथम गोळा केली व स्वच्छ धुवून सुकवायला ठेवली. 16/9/22 रोजी कोणते रोप पेरले तर लवकर उगवेल याची माहिती घेतली व शिक्षकांची चर्चा केली. 20/9/22 रोजी आम्ही कुंड्यांना क्रमांक दिले. क्रमांक 1च्या कुंडीत काहीच नाही. क्रमांक 2च्या कुंडीत चहा पावडर. क्रमांक 3च्या कुंडीत भाज्यांच्या साली. क्रमांक 4च्या कुंडीत सुकलेली पाने. क्रमांक 5च्या कुंडीत अंड्याची टरफली. मातीमध्ये 1 सेंटीमीटर अंतरावर खड्डे केले. गहू पेरण्यासाठी गहू भिजत ठेवले. सामान्य लोक कुंड्यासाठी कोणते खत वापरतात हे पाहण्यासाठी आम्ही लोकांचे गुगल फॉर्मद्वारे सर्वेक्षण केले. 94.4% लोक टाकाऊ पदार्थ खत म्हणून वनस्पतींच्या वाढीसाठी उपयुक्त असल्यास भविष्यात वापरण्यास तयार आहे. आम्ही 28/9/2022 रोजी केलेल्या निरीक्षणाची नोंद पुढीलप्रमाणे. गव्हाच्या रोपाच्या निरीक्षणावरून असे दिसून येते की उगवलेल्या रोपांची संख्या कुंडी 2 मध्ये म्हणजे वापरलेली चहा पावडर ज्या कुंडीमध्ये टाकली आहे त्या कुंडीमध्ये जास्त म्हणजे 17 आहे. तसेच पानांची संख्या ही सर्वाधिक म्हणजे 27 आहे आणि रोपांची सरासरी उंची सर्वाधिक म्हणजे 26.88 सेंटीमीटर आहे. त्याखालोखाल रोपांची सरासरी उंची कुंडी क्रमांक 5 म्हणजे अंड्याची टरफली असलेल्या कुंडीमध्ये जास्त म्हणजे 24.51 सेंटीमीटर दिसून येते. दुसऱ्या प्रयोगातील मेथीच्या रोपांच्या निरीक्षणावरून असे दिसून येते की उगवलेल्या रोपांची संख्या सर्वसाधारणपणे सारखी आहे. तसेच पानांची संख्या ही सर्व कुंड्यांमध्ये सारखी आहे. परंतु रोपांची सरासरी उंची कुंडी क्रमांक 2 म्हणजे वापरलेल्या चहा पावडरच्या कुंडीमध्ये सर्वाधिक म्हणजे 3.33 सेंटीमीटर दिसून आली आहे. त्याखालोखाल कुंडी क्रमांक 5 म्हणजे अंड्याची टरफली असलेल्या कुंडीमध्ये रोपांची उंची 3.29 सेंटीमीटर इतकी दिसून आली. याच कुंड्यांमध्ये रोपांच्या वाढीमध्ये फरक का दिसून आला याचे कारण शोधले असता असे आढळले की वापरलेल्या चहा पावडरमध्ये फॉस्फरस, नायट्रोजन आणि कॅल्शियम आहे जे वनस्पतींच्या वाढीसाठी उपयुक्त आहे. तसेच अंड्याचे टरफले कॅल्शियमचा एक उत्तम
आहे. त्यामुळे मातीचा पोत सुधारतो. प्रकल्पाची माहिती दिल्यानंतर आम्ही जे गुगल सर्वेक्षण केले त्यामध्ये आम्हाला असे आढळून आले की 98% लोक या पद्धतीने खते तयार करून टाकाऊ पदार्थांचा पुनर्वापर करण्यास तयार आहेत. आम्ही आमच्या प्रकल्पाचा निष्कर्ष काढला. 1. ज्या कुंड्यांनी चहा पावडर आणि अंड्याची टरफले हे खत टाकले त्या कुंड्यांमध्ये रोपांची वाढ चांगली झाली. 2. चहा पावडर आणि अंड्याची टरफले ही खते उत्तम असून ही खते वापरल्यास रोपांची वाढ चांगली होती. गृहवितरकाच्या सत्तेची पडताळणी. आमच्या प्रकल्पावर व आम्ही केलेले दोन्ही प्रयोगावर हे सिद्ध झाले की स्वयंपाकघरातील टाकाऊ पदार्थांचा खत म्हणून वापर केल्यास रोपांची वाढ जास्त किंवा खत न टाकलेल्या रोपांएवढीच होते. त्यामुळे आम्ही मांडलेले गृहीतक स्वयंपाकघरातील टाकाऊ पदार्थांचा रोपांसाठी खत म्हणून पुनर्वापर केला तर रोपांची वाढ जोमाने होते हे प्रभावीपणे सिद्ध होते. उपाययोजना. आम्ही केलेल्या सर्वेक्षणातील प्रतिसादावरून आणि केलेल्या प्रयोगातील निष्कर्षावरून टाकाऊ पदार्थांचा पुनर्वापर करण्यासाठी पुढील उपाययोजना कराव्या. 1. कुंड्यातील रोपांना स्वयंपाकघरातील टाकाऊ पदार्थ खत म्हणून वापरावे. जसे वापर चहा पावडर, भाजीच्या साली, सुकलेली पाने, अंड्याची टरफले. 2. या पदार्थांचा खत म्हणून वापर करण्याआधी ते स्वच्छ धुवून सुकवावे. भविष्यातील नियोजन. स्वयंपाकघरातील टाकाऊ पदार्थ जसे चहा पावडर, भाजीच्या साली, सुकलेली पाने, अंड्याची टरफले ही खतं रोपांना दिल्याने रोपांची वाढ चांगली होते. हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवून टाकाऊ पदार्थांचा पुनर्वापर करून पर्यावरणाचे रक्षण करणे. 2. वापरलेली चहा पावडर, सुकलेली पाने हे रोपांसाठी उत्तम खत आहे याविषयी जनजागृती करणे. धन्यवाद.